Hello students. Today we learn big data, big insights. What is big data? We also call what is big data. डेटा म्हणजे थोडक्यात माहिती, मोठी माहिती म्हणजेच मोठी समज असं पाठाचं शीर्षक आहे. There is a revolution in the lifestyle of a people which has been affected by the big data. आजही आपण पाहतो की माणसाच्या लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठा जो क्रांतिकारक बदल झालेला दिसतो, ज्यावर मोठ्या माहितीचा प्रभाव, डेटाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it and everything has changed 360 degrees. आज आपल्या जीवनावर ज्या पद्धतीने या माहितीचा एक बदल परिणाम झालेला आहे, त्या पद्धतीने आपल्या खाण्याच्या सवयी असतील, आमच्या आरोग्यासंदर्भातल्या काही बाबी असतील, आपल्या प्रवासाच्या काही पद्धती असतील, आपले वैज्ञानिक उपक्रम असतील, इत्यादी सर्व हे या बाबतीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळत असतो. The massive data available with us can really work wonders. जो मोठ्या प्रमाणामध्ये जो डाटा आपल्याकडे उपलब्ध होतो, तो प्रचंड मोठा माहितीचा डाटा आपल्याला त्याचा अद्भुत अशा प्रकारचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. म्हणून फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? Visit any website, make online purchases or watch videos. Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. म्हणजे आपण असं म्हणतो की मित्रांनो, की जेव्हा आपण ऑनलाईन जेव्हा काही गोष्टी करत असतो, चॅटिंग करत असतो, व्हॉट्सअप पाहत असतो, फेसबुक पाहत असतो, तेव्हा त्या वेबसाईटला आपण एखादा भेट देतो, त्यावरचा व्हिडिओ आपण एखादा पाहतो, तर त्याचं सर्व रेकॉर्डिंग या डेटाच्या माध्यमातून हे होताना आपल्याला पाहायला मिळतं. ते मॉनिटरिंग केलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याची तपासणी केली जाते आणि त्याची ऑनलाईन नोंदणी देखील ही होत असते. येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. तुम्ही जे काही करतात ऑनलाईन, त्या सर्व गोष्टींचा रेकॉर्डिंग हे केली जाते. लेट मी गिव्ह यू अँड डेटा ऑफ हाऊ यूज द डेटा माइट बी. म्हणजे ही माहिती किती प्रचंड मोठ्या प्रमाणामधली असू शकते, याची माहिती या पाठाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. बिग डेटा कॅन बी पीटाबाइट्स 1000 दशलक्ष और एक्झाबाइट म्हणजेच 1024 पेटाबाइट्स. याचबरोबर ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे लक्षावधी अब्जावधी लोकांचं जे रेकॉर्ड जे आहे, हे या माहितीचं जे काही परिमाण जे आहे यामध्ये हे ठेवलं हे जात असतं. म्हणजे हे प्रचंड प्रमाणामध्ये ठेवलं गेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. म्हणजे नेमकं काय घडत असतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वेब्सवर आपण काम करतो, काही सेलवर काम करतो, खरेदी विक्री याच्यावर, काही ग्राहकांशी आपले कॉन्टॅक्ट असतात, त्यांचे सेंटर्स असतात, सोशल मीडियामधले काही माध्यमं असतील किंवा मोबाईलचा जो डेटा असेल, या सर्व गोष्टींमध्ये या सर्व गोष्टींची रेकॉर्ड ही होताना आपल्याला पाहायला मिळते. मग आपण असं म्हणूया, 1 दशलक्ष मिलियन रेकॉर्ड्सही लक्षावधी लोकांकडून वेगवेगळ्या मार्गाने, जसे की वेब विक्री, ग्राहक संपर्क केंद्रे, समाज माध्यमे, मोबाईल डेटा इत्यादीतून गोळा केली जातात. आणि अशा प्रकारची ही जी माहिती आहे ती काय केली जाते, तर द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन अ व्हॉल्यूम, व्हेरिएशन अँड व्हेलॉसिटी.
मग आपण असं पाहतो, अशी वेगवेगळ्या प्रकारची ही जी माहिती आहे ही कंपन्यांना, उद्योगधंद्यांना ती पुरवण्यात येते आणि मग तिच्या माहितीचं आकाराने, बदलाने, गतीने, अचूकतेने आणि किमतीच्या दृष्टीने प्रचंड मोठ्या गतीने वाढ होते. म्हणजे आपण ज्या जाहिराती पाहतो, ज्या इतर सर्व ज्या गोष्टी पाहतो, या सर्व गोष्टींची माहिती ही कलेक्ट केली जाते आणि ही माहिती एक प्रचंड प्रमाणामध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी की सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस. अशी ही माहिती मिळवणं सोपं जरी असलं तरी प्रचलित संगणकीय प्रक्रिया तंत्रज्ञानाला ते एक मोठं आव्हान अशा प्रकारचं ठरत असतं. म्हणून आपण या ठिकाणी पाहतो तर करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज and hence big data analytics is used to give insight that were previously incomprehensible. ज्यांचं अनुवाद करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचा अर्थ लावणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी फार कठीण अशा गोष्टी आहेत, आव्हानात्मक गोष्टी आहेत. प्रचलित संगणकीय प्रक्रिया जी आहे या तंत्रज्ञानाला एक हे मोठं फार आव्हान अशा प्रकारचं आहे. म्हणून मोठ्या माहितीचे विश्लेषण हे मोठे समज मिळवण्यासाठी केले जातात. त्याचबरोबर की जे पूर्वी समजण्या पलीकडचे असे होते. म्हणून सच ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रिप द मॅक्झिमम बेनिफिट ऑफ इट. जास्तीत जास्त या माहितीचा कशा प्रकारे आपल्याला फायदा घेता येऊ शकतो, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय द माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. अनेक अशा काही कंपन्या आहेत, ह्या कंपन्या स्पर्धक असतात त्यांच्या, आणि त्यांच्यापेक्षा अधिक माहिती आम्हाला कशा प्रकारे ग्राहकांची मिळवता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. It is the amount of a data what is important, but what the organizations do with the data is what matters. खरं तर या संपूर्ण माहितीच्या माध्यमातून ते आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा आपण काय केलं गेलं पाहिजे, काय माहिती उपयोग करून घेतला पाहिजे, या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे त्या माहितीचा गर्भित रचना त्याची काय आहे, त्याचं परीक्षण करणं, त्याचं संबंध एखाद्या गोष्टीशी लावणं, बाजारातील लोकांचा कल काय आहे, ग्राहकांची परिस्थिती नेमकी काय आहे, या घटकांचा बारकाईने विचार करावा लागतो. उद्योगधंद्यांना मिळालेल्या या प्रचंड माहितीचा वापर करून त्यातून जास्तीत जास्त नफा कसा आपल्याला मिळवता येईल याचाच विचार ह्या कंपन्या करतात. त्यामुळे अनेक उद्योग आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कित्येक पटीने अग्रेसर असतात. आणि म्हणूनच एखाद्या कंपनीला किती मोठी माहिती मिळाली यापेक्षा त्या माहितीचा वापर त्यांनी कसा केला हे महत्त्वाचे ठरते. जे शेवटची ओळ आपली आहे, इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डाटा इज इम्पॉर्टंट. किती डेटा, किती माहिती मिळवली हे महत्त्वाचं नाही आहे, पण मिळवलेल्या बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर. जो त्यांना डेटा उपलब्ध झाला, ग्राहकांचा असेल, वस्तूंच्या संदर्भातला असेल, विविध मार्केटच्या संदर्भातला असेल, त्याचा ते कशा पद्धतीने वापर करून घेतात हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहे.